हाय, सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आवरायला सुरुवात केली आणि माझं लक्ष गेलं माझ्या कानांजवळ. तर एक कानातला होता आणि दुसऱ्या कानातला पडला होता. तर मी ते तिथे शोधायला लागले आणि कानातला माझ्याच पायाजवळ भेटला. बोलतात ना, काकेत कलसा आणि गावाला वलसा, तसा झाला माझ्यासोबत. आणि त्याच्यानंतर घेतली मी भांडी वगैरे घासायला, कारण भांडी नाश्त्याची घासली का किचन ओटा पूर्ण क्लीन होऊन जातं, मग जेवण करायला एकदम आसान पडतं. त्याच्यानंतर घेतली कलशी विलशी घासून पटापट पटापट कामं, म्हणजे एकदम सकाळी सकाळी उरकली ना का मग बरं वाटतं. नाही तर मग असा कंटाळा येतं ना दिवसभर का बोलूच नका. माझं तर 9:30लाच जेवण होतं, पण कधी कधी माझं लेट पण होतं. आणि त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला मस्तपैकी आणि त्यांना फोन केला, बरं मच्छी कितपर्यंत आली आपली. तरी बोलतं थांब आलोच बोलता. आणि बघता तर ते गेटजवळ होतं. मग मच्छी वगैरे दिली त्यांनी आणि घेतली मग मच्छी धुवायला मी. आणि मच्छी धुवायला म्हणजे एकदम साफ धुवायला लागतं मला. आणि ते छोटा छोटा काही असू दे, पूर्ण मच्छी एकदम सफेद करायला लागतं, तेव्हा मला ती बरी वाटतं खायला कुठं. त्याच्यानंतर कियू आलेला आत्तूच्या इथून. कियू बोलतं मम्मा मला मोबाईल पाहिजे. तर बरं नाही भेटणार, हाय कर गपचुपानं, चल अंघोलीला. तर त्याची आंघोळ वगैरे करून घेतली मी. आणि नंतर मग नेला त्याला बाप्पा करायला. बाप्पा तसा पण तो रोजच करतं, पण त्याला एक आठवण करून देतं मी, जा बाप्पा करायला म्हणून. गेला बाप्पा वगैरे केला. त्याच्यानंतर मला पण त्यांनी नमस्कार केला. त्याच्यानंतर घेतला त्याला जेवण बनवायला. तर त्याला ना नुसता बाव लागतं, भाजी न खायला मागत नाही पोरगा, काय माहिती. पहिला मस्त खायचा भाजी, आता भाजी नको बोलते. त्याच्यानंतर मग मी जेवण दाखवलं नव्हतं तुम्हाला, तर बरं का आज मी मच्छी फ्राय केलेली, कालवण केलेला आणि भात केलेला. असा होता माझा आजचा दिवस.